नवीन माणसाला मारा येणार एखाद्या वेळेला. हा येणार तर. घोड्या जाता आलाय. तुम्ही नसला जर कोण आलं तर एखाद्याचा जीव जायचा. नाही आत येत नाही ती येते ती पळत. हां हां. आता गाय सुद्धा तुम्ही म्हणून थांबली. चांगली आहे ती सुद्धा कालवड. गपचूप यायच्या नादात आहे. अर्जुन साहेब गाय मारायचे त्या गोंधरायला. मारत नाही पण नव्या माणसाला येतं. साहेबाला घेतला होता का घरचा होता? बैल येता आणून लावला होता का गाय निघली? सर्जा आहे का नाही मेथोड्याचा. हां ही आमची गाय लय टॉप 1 नंबरची बांधली का नाही. हां हां ती आहे बर बर बाहेर बर. बांधलेली. हां हां नाही गाय देखणी जातीची. गाय जातीची लागली म्हणून बैल बरा झाला. बैल कुठं होता तेव्हा खाली टाकलेला? नाही ह्याच्यात होता नागाच्या पाण्यात. हां हिथं असताना गाय गाप गेली ती. 5 गाय 5 होत्या. 5 त्याच्यात 2 गाय गेले. तिला कालवड झाली. बर बर. आणि तिला खोंड झाला. बैलाला पिंडपणा देखणापणा कलर बऱ्यापैकी चांगला. तो बापापेक्षा उजवा आहे. लंपीत कुठं गावला? इथंच झालं लहानपणी. हां साहेब लंपी आयुर्वेदिकनं कमी केला का असा डॉक्टर ट्रीटमेंट? आयुर्वेदिक डॉक्टरनं काय लंपी जर लक्षण जर दिसली तरी म्हणजे प्रायमरी काय ट्रीटमेंट करायची? काहीच करायचं नाही. हां आम्ही बघितलं. हां ट्रीटमेंट ज्यांनी केलं त्यांची दगावली. दगावली. आम्हाला गेल्या वर्षी भारी उपाय सापडला. माझ्या 2 कालवडी होत्या. बरं. याच्या बघा ही पुढं कालवड आहे आणि ती आत काळी लंपी झाली. 1.5 महिना ह्यांनी काय खाल्लं नव्हतं. बरं. 1.5 महिना. पण ह्याला आम्ही 2 टाइम माडगं पाजू हुलिग्याचं करून. हुलिग्याचं माडगं पाजायचं. जुन्या काळात माणसं तापासाठी माणसं घेत होती. हां हां त्याला एनर्जी मिळायला पाहिजे. खायचं बंद झाल्यावर काय करायचं? बस जाम झालेलं खात नव्हतं. हां हां जबरदस्तीनं माडगं 2-3 लिटर पाजायचं 2 टाइम. बरं. 1.5 महिना एक घास न खाल्लेली गुरं उठली की पुन्हा. हां आता सगळ्याला तीच उपाय केलाय. सगळ्याला तीच. दुसरं काय करायचं नाही. पर्याय चांगला सापडला माडगे. बाकी ती कोरपड म्हणा ते जुन्या काळात माणसं तापासाठी माडगंच पित. काळा धोतरा. हा आणि माडगं दोन्ही त्या पद्धतीनं ताप कमी करते आणि एनर्जी देते ना. साहेब एक खत कधी उचलायचा खालचा? खत आता उचललंय मागं 2 महिन्यात. बर. कोणा जरा साठले की पुढच्या पडीनं गोळा करायचा. आता ते वरचं खत आहे ते काढून टाकायचं. तुडवून बघायचं त्याला. ते वरचा उचलायचा आणि हे टाकायचा. हे त्या उद्देशानं शेड मारलेला होता का? हो गायींसाठी सेपरेट. उद्देश म्हणजे आपल्या गायींना कसं पाऊस चालत नाही. हां ऊन किती बी चालतं. बरोबर. हां म्हणून वरनं पेपर मारला. पावसाळ्यात गायात निवांत उभ्या राहते त्या बाहेर पाऊस पडतो. जोक नाही एवढं करा सिस्टम.